सगळ्यांना दंडवत प्रणाम. आज रविवार सुट्टीचा दिवस आहे. व्हिडिओ खरंच खूप उशिरा येतोय, पण व्हिडिओ एडिटिंगला मला टाईमच नाही भेटला, त्यामुळे थोडा लेट पोस्ट होतोय. रात्रीची भांडी वगैरे राहिली होती, ती सकाळी घासून घेतली, किचन वगैरे छान आवरून घेतलं आणि साधारणतः 8:30 वाजले होते आणि दोघं उठून छान मस्त बाल्कनीमध्ये उन्हाला बसले होते. अ, बाकी म्हणजे काही झोपले होते, काही उठून बसले होते, असं काही चालू होतं. नंतर सर्वज्ञासुद्धा उठली आणि ती उठली की बेडवरून अजिबात उठत नाही किंवा उठून बाहेर येत नाही. त्या आतमधून आवाज देते आई किंवा दीदी म्हणून. मग आमच्या दोघीपैकी कोणी केलं तर तेव्हाच ती उठून बेडवरनं बाहेर येते. त्याच्यानंतर ती पण उठली होती, छान खेळत होती. म्हटलं आज आमच्याकडे होता मिसळ पावचा प्लॅन आणि म्हणून मग मी लगेच तयारीला लागले. कारण एवढ्या सगळ्या जणांचा नाश्ता बनवायचा म्हटल्यानंतर वेळ तर लागणारच ना. आणि असं वेगळं काहीतरी बनवायचं म्हटलं की वेळ लागतो आणि जास्त क्वांटिटीमध्ये असल्यानंतर मग तर काय विचारू नका. सुरुवातीला तर मटकी हळद टाकून शिजायला ठेवली मी आणि नंतर मसालासुद्धा तयार करून घेतला, म्हणजे कांदा टोमॅटो खोबरं अद्रक लसूण भाजून घेतलं. म्हटलं मसाला थंड होतोय तोपर्यंत ही एक रोम झाडायची राहिली होती आणि अंथरूण वगैरे काढायचं होतं, ते काढून घेतलं. आणि असं काम करता करता माझी चिमणीमध्ये येते आणि सारखी मिठी मारून पी देत असते. तिच्यासोबत इतका टाईमपास होतो. त्याच्यानंतर मग हे सगळे बाल्कनीमध्ये खेळत होते, तोपर्यंत मी झाडून वगैरे सगळं काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मसाला वगैरे सुद्धा थंड झाला होता. म्हटलं पटपट कारण दुपारी थोडंसं बाहेर जायचं होतं, त्यामुळे हे सगळ्या कामांचा माझा पटपट प्लॅन चालू होता. आणि काय होतं, सुट्टी दिवशी सगळेच घरी असतात, त्यामुळे खूप सारा गोंधळ असतो. त्याच्यानंतर मी मिसळचा जो रस्सा असतो तो बनवून घेतला. व्हिडिओ काही मी नाही शूट केला, कारण व्हिडिओ खूप जर ही रेसिपी व्हिडिओ बनवला तर व्हिडिओ खूप मोठा होतोय. आणि त्याच्यानंतर मग बाबांची वगैरे पण आंघोळ झाली होती, देवपूजा झाली छान आणि बाबांनी लगेच मिसळची ताटं करायला घेतली. खरंच सुट्टी दिवशी काय होतं, वेगवेगळं नाही करत बसत, एकदाच काहीतरी बनवते नाश्ताच पोट भरून, म्हणजे 4 वाजेपर्यंत तर अजिबात टेन्शन राहत नाही. आणि नाश्ता थोडासा लेटच असतो, खूप कडकडून भूक लागलेली असते तेव्हा मी नाश्ता करते, म्हणजे अगदी पोट भरून खाल्ला जातो आणि जेवणाची सुद्धा आवश्यकता लागत नाही. आता याला आपण शॉर्टकट नाही म्हणू शकत, कारण माझा बराच वेळ गेला ही मिसळ बनवण्यासाठी. आणि खरं सांगू तुम्हाला, असली भारी झाली होती ना मिसळ, एकदम मस्त झणझणीत. आणि मग सगळ्यांना सांगितलं की मी इथे येऊन सगळ्यांनी आपापली ताटे घेऊन जावा, कारण हे सगळ्यांच्या प्रत्येकाच्याच हाताखाली द्यायचं म्हटलं तर मला बराच वेळ लागतो. हे 4 जण आणि माझ्या 2 मुली असे म्हणून 6 जण आहेत. बाबांनी मस्त ताक वगैरे आणलं होतं ऊर्जाचं, तर ते सुद्धा मी सगळ्यांना ओतून दिलं. ताटासोबत द्यायचं लक्षात नाही, विसरले होते. मग नंतर फ्रीजमधलं काढून मी सगळ्यांना पेल्यामध्ये ओतून दिलं. मस्त सगळे मिसळ खात होते आणि मी त्यांना कमी जास्त नेऊन देत होते. जसं की जो सॅम्पल होता रस्सा बनवलेला, त्याची कढई मोठी होती आणि शिवण्या सर्वज्ञ बाहेर असल्यामुळे ती काय मला तिथं नेऊन ठेवता आली नाही. आणि असे रस्सा थोडासा गरम असेल तरच खायला चांगला लागतो, म्हणून मी गॅसवरतीच ठेवलेला आणि गॅस एकदम बारीक ठेवला होता. आणि त्यांना पाहिजे तसं मी त्यांना बाहेर नेऊन देत होते. पाव वगैरे जे होते ते काही भाजले नाही, तसेच त्यांना नेऊन दिलेले. नंतर सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला. मग मी सगळ्यांसाठी मस्त चहा बनवला, कारण आमच्याकडे सोलापूर भागामध्ये ना नाश्ता केल्यानंतर चहा पितात, अगोदर नाही पित कुणी. नंतर सगळी कामं वगैरे आवरली, भांडी घासून कपडे वगैरे लावून घेतले आणि आम्ही निघालो होतो त्या डीमार्टला. कारण घरातलं किराणा सामान जे होतं ना ते सगळं संपलं होतं, अगदी घर धुतल्यासारखं झालं होतं. 2-3 महिने झाला आम्ही गेलोच नव्हतो डीमार्टला, म्हणून गेलो. आणि डीमार्टमध्ये इतकी प्रचंड गर्दी होती ना, तिथं अजिबात मला काही शूट घेता आलं नाही. डायरेक्ट आम्ही शॉपिंग करून आल्यानंतर बिलाच्या वेळेसच मी थोडंसं शूट घेतलं आहे. आता इकडं जसं स्कॅन करेल तसं तिकडं आकडा इतका फास्ट वाढत होता ना, की इकडं अगदी असे हृदयाचे ठोके वाढतात असं होतं. पण काय होतं, काही गोष्टींना जिथे खर्च करायचा तिथे करावाच लागतो. आणि आम्हाला जी सवय लागली ना पहिल्यापासून, की नाही किराणा सामान डीमार्टमधून आणायचा आणि आम्ही तिथूनच आणतो, अजिबात एक्स्ट्राचा खर्च मी तरी करत नाही. त्याच्यानंतर बाहेर आलो, मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली, कारण डीमार्टला आलो आहे म्हटल्यावर आईस्क्रीम तर बनता येणार. आणि माझ्या मुलींनासुद्धा तिथली आईस्क्रीम खूप आवडते. शिवण्या सर्वज्ञ दोघींनीसुद्धा छान आईस्क्रीम खाल्ली. आणि अजून एक गोष्ट, आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मुलींना अजिबात सर्दी होत नाही, कारण त्यांना सवय आईस्क्रीम खायची. ही जी ट्रॉली आहे ती आमचा सगळा किराणा भरला होता. नंतर दादाला कॉल केला आणि मग ते दोघं पण गाडी घेऊन आले, कारण आमच्या शिवण्या सर्वज्ञांनी एवढं सगळं सामान आम्हाला गाडीवर नाही नेता येत, म्हणून त्यांना कॉल करून बोलवलं होतं. मग ते आलेले आणि बऱ्यापैकी सामान तर त्यांनीच नेलं गाडीवर आणि मग राहिलेला तेलाचा डब्बा वगैरे होता तर तो आम्ही नेला. आता घरी आलो, 4-4:30 वाजले होते. भूकसुद्धा लागली होती आणि सकाळचे पाव थोडेसे शिल्लक होते, म्हणून आम्ही जातानाच मस्त भजी नेली होती. आणि घरी गेल्यावर सगळ्यांनी छान मस्त असा भजी पावचा नाश्ता केला आणि मग दादा वगैरे बाहेर गेले चहा पिऊन आणि आम्हीसुद्धा निघालो भाजी आणण्यासाठी.
खाली आलो तर या मुलांची जी पतंग आहे ना ती भिंतीच्या पलीकडे पडली होती आणि ती अशी वरती चढून काढत होते. नंतर निघालो भाजी मार्केटला. हे नरेगावमधलं जे गावठाण म्हणतात ते आहे वेताळबुवा चौक, हा झेल कॉलेजचा चौक. आणि झेल कॉलेजच्या चौकाच्या पुढंच छान मस्त बाजार भरतो. आता इतर वेळी असतो का नसतो माहीत नाही, पण शनिवार रविवारी तर असतो. आणि संक्रांतीमुळे खूप काही काही नवीन नवीन विकायला आलं होतं. आणि भाज्यासुद्धा अगदी छान ताज्या आणि फ्रेश असतात बरं का इथं. कारण संक्रांतीसाठीच्या भाज्या मला खरेदी करायच्या होत्या. मेथीसुद्धा खूप छान दिसली म्हणून मी घेतली. 15 रुपयाला एक पेंडी होती आणि एकच घेतली. म्हटलं बाद झाली. नंतर जे संक्रांतीला म्हणजे भोगीसाठी भाज्या लागतात त्या भाज्यासुद्धा घेतल्या. आणि याच्यामध्ये शिवानीची केस अडकून बसली होती. कारण काय होतं, शनिवार रविवारीच घराच्या बाहेर पडावं लागतं दोघी मुलींना घेऊन. चालत खूप लांब जाणं अजिबात शक्य नाही. आणि हा जो बाजार आहे तो आमच्या घरापासून थोडासा लांब आहे. त्याच्यामुळे जेव्हा बाबा घरी असतात तेव्हाच मी येते. देवाला मस्त छान फ्रेश होती म्हणून फुलं वगैरे घेतली. आता सगळा बाजार घेतला होता. काही गोष्टी घरी होत्या, काही घ्यायच्या होत्या. आणि छान भाजीपाला वगैरे घेतला. आमच्याकडे माळवं म्हणतात त्याला, ते घेतलं. आणि शिवण्याला हे बुड्डीचे बाल घ्यायचे होते. खात पण नाही येत बरं का, पण उगीच घ्यायचं असतं दिसलं की, म्हणून मी तिच्यासाठी ते घेतलं 20 रुपयाचं. आणि नंतर परत आम्ही निघालो काल टाकलेले इस्त्रीचे कपडे घेण्यासाठी. हे येणाऱ्यामधलं काळभैरवनाथाचं मंदिर आणि हा महाराजांचा अश्वारूढ पुतळा. संध्याकाळच्या वेळी खरंच खूप छान दिसतो. इथं आहे हा बस स्टॉप, नरेगावचा मेन बस स्टॉप आहे. आणि ह्यांचं इस्त्रीचं दुकान. तर इथं काही ते भैया दुकानात नव्हते आणि या भाभींना काही कपडे सापडत नव्हते. म्हणून मीच दुकानात जाऊन आमचे आमचे कपडे शोधून आणले. त्यांना बिल दिलं आणि मग आम्ही घरी निघालो. आता आमच्याकडे ना एक शर्ट असो किंवा एक पॅन्ट असो 10 रुपयाला इस्त्री होते. आणि हा महाराजांचा अश्वारूढ पुतळा बघा लांबून किंवा संध्याकाळच्या वेळी असा काहीसा दिसतो. त्याच्यानंतर घरी आलो. दिवस अगदीच मावळला होता. 6-6:30 वाजले होते. आणि तरीसुद्धा मुलांचं खेळायचं चालू होतं. शिवण्याचं म्हणणं होतं की आई मला खेळू दे, पण घरी काम होतं म्हणून मी लगेच वरती आले. आणि बाजारातूनही नीलपेंट आणली होती. तर या चिमणीचं म्हणणं होतं की आई तुला लावू दे. आता आणले एवढ्या आवडीने म्हटल्यानंतर लावायला तर पाहिजे ना. कलर हिच्या चॉईसने घेऊन आली होती. मग आज जेवण तर काही बनवायचं नव्हतं, आम्ही बाहेर जाणार होतो. म्हणून म्हटलं आता डीमार्टचं सामान काढावं. बघते तर काही मी हे मॉइश्चरायझर आणलेलं पाऊंडचं आणि ते ऑलरेडीच फोडलेलं होतं कोणीतरी आतमध्ये बोट घालून. माहीतच नव्हतं, मी तिथे उघडून बघितलं नाही, तसंच घेऊन आले. पण तुम्ही असं नका करू. प्रत्येक गोष्ट जेव्हा आतमध्ये सेल पॅक असते बंद असतं, पण वरतून एकदा टोपण उघडून बघत चला. मी नाही बघितलं त्यामुळे माझा हा प्रॉब्लेम झाला. पण ठीक आहे, आता असू दे. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट मी चेक करते, त्याच्यावरची किंमत चेक करते. आणि त्याशिवाय काही मनाला कुठेतरी समाधान मिळत नाही. म्हणजे किती जरी सामान असलं, किती जरी उशीर झाला ना, तरी मी ते चेक केल्याशिवाय अजिबात घेत नाही. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक किंमत मी चेक करून घेते. तसं जर कधी काही घोळ येत नाही तरीसुद्धा एक मनाला समाधान मिळतं म्हणून. आणि मी घरून जाताना लिस्ट करून घेऊन जाते. आणि मुलीसुद्धा माझ्या अजिबात काही तिथं मागत नाहीत. बऱ्याच जणांना वाटतं की मुलं असली की डीमार्टला नाही जाता येत, ते खूप काही मागतात. पण असं अजिबात होत नाही. माझ्या मुली फक्त एक 20 रुपयाची आईस्क्रीम खाऊन घरी येतात. जो काही किराणा आहे लागत आहे तेवढाच मी घेऊन येते. एक्स्ट्राचं अजिबात तिथं काहीसुद्धा घेत नाही. जर आपण ठरवलं तर आपण काहीसुद्धा एक्स्ट्राचा खर्च नाही करू शकत. पण असतं की बाबा बऱ्याच जणांचं डीमार्टला गेलं तर पैसे जास्त जातात. आपण गरजेपेक्षा जास्त वस्तू घेऊन येतो. पण आपण घरून जाताना जर ह्या सगळ्या गोष्टी ठरवून गेलं ना तर असं काही होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे डीमार्टमधून जेव्हा आपण सामान आणतो तर ते स्वच्छ असतं. निवडायची गरज लागत नाही. आणि ते खूप दिवस टिकतं सुद्धा, म्हणजे त्याला अळी-जाळी अशी अजिबात लागत नाही. आम्ही पहिल्यापासून डीमार्टचाच बाजार आणतो. म्हणजे दुकानातून मी तरी शक्यतो आणत नाही. मला ते आवडत पण नाही. एकदा का सवय लागली ना डीमार्टची तर मग दुसरीकडचं कुठे खायला पण नको वाटतं. आणि आमचं सध्या तेच चालू आहे. 2 महिन्यातून एकदाच जातो. पण 6,000-7,000 रुपयेचा मस्त किराणा भरून आणला की मग छान आम्हाला 2-2.5 महिने तर बघावं लागत नाही. आणि जास्त असतं मटेरियल थोडंसं, कारण आम्ही घरात खूप जास्त माणसं राहतो. 6-7 जण राहतो, त्यामुळे तेवढा तर सामान आम्हाला लागतंच. आणि प्रत्येक गोष्ट घरात असायला पाहिजे असं मला वाटतं. कारण काय होतं, एखादी गोष्ट जरी वगैरे नसेल ना, तर प्रत्येक वेळी दुकानला जाणं पण नाही बरोबर वाटत. का आपल्या घरी अचानक कोणी येतं. मग तेव्हा आपण पाहुणे घरी आले की मग आपण दुकानला जाणं, मग तो किती तारांबळ उडते. त्यामुळे थोडी का असेना पण प्रत्येक गोष्ट आपल्या घरात असायला हवी. आणि जर तुम्ही डीमार्टमधून आणली तर ती अजिबात खराब होत नाही. आता डीमार्टचं सगळं सामान वगैरे मी भरून ठेवलं होतं. आणि म्हटलं भाज्या आणल्या होत्या त्यासुद्धा हातासारख्या पटकन भरून ठेवावं. आणि निवडायच्या आहेत त्यासुद्धा निवडून ठेवाव्या. आता या कामासाठी जरी तुम्हाला एक काही मिनिटाचा व्हिडिओ दिसत असला तर माझे जवळजवळ 2.5 ते 3 तास गेलेत हे सगळं आवरण्यासाठी. नंतर भाज्या निवडताना थोडं मग दादाने आमच्या निवडू लागितल्या सगळ्यांनी मिळून आणि पटकन भाज्या निवडल्या. जे हरभरे वगैरे आणले होते ते सुद्धा तोडून फ्रीजला ठेवून दिले.
कारण परत दुसऱ्या दिवशी सकाळी हाच पसारा काढला तर मला दुपार होते आणि मग दिवसच त्यात जातो. त्यामुळे जेवढ्या काही गोष्टी असतील तर त्या मी संध्याकाळीच आवरायचा प्रयत्न करते, म्हणजे सकाळी कसं बाकीची कामं करता येतात म्हणून. आणि संध्याकाळी कसं घर वगैरे सगळं आवरलं तर मस्त मनाला एक शांतता असते आणि शांत झोपसुद्धा लागते बरं का. असं एकदा करून बघा, नक्कीच तुम्हाला सुद्धा फरक जाणवेल, की घर जर संध्याकाळी सगळं व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलं तर खरंच खूप छान झोप लागते. म्हणजे टेन्शन राहत नाही, की बाबा सकाळी उठून हे काम करायचं आहे, ते करायचं आहे, अशा कुठल्याही गोष्टीचं. तर मी काही खडे मसालेसुद्धा बाजारातून घेऊन आले होते. 20 रुपयाला वगैरे पॅकेट मिळतं तर तेच आणते मी. भातासाठी वगैरे लागतात म्हणून. आणि ते सगळे मसाले एका छान अशा काचेच्या कंटेनरमध्ये मी भरून ठेवते. जेणेकरून म्हणजे प्लास्टिक डबे तर माझ्याकडे खूप कमी आहेत. मी जास्त वापरतच नाही. पण जर बघायला गेलं ना तर काचेची भांडी मला खूप जास्त आवडतात. आणि मुली लहान असून सुद्धा मी ते कॅरी करते, म्हणजे वरती ठेवून देते. छान सगळे मसाले वगैरे भरून घेतले, सगळा पसारा आवरून घेतला आणि 9:30 वाजता आम्ही बाहेर जेवायला जाणार होतो. कारण दादाच्या बड्डेची पार्टी आणि उद्याच्याला आमच्या बाबांचा बड्डे, या दोघांची पार्टी आम्ही आजच करणार होतो. आणि दिवसभर इतका कंटाळा आला होता ना, त्याच्यामुळे आता स्वयंपाक करायची सुद्धा अजिबात कॅपॅसिटी नव्हती. कारण सकाळपासून इतकं काम चालू होतं आणि दिवसभर इतकी दगदग दगदग होते ना, आणि अख्खा दिवस माझा कामामध्ये निघून जातो. म्हणजे मला समजत नाही की कसा दिवस संपत होते. असं वाटतं मी दिवसभर घरात तरी असते आणि मग काय करते. पण जसं की हातही बसत नाही आणि काम पण दिसत नाही, अशी अवस्था असते माझी. बाकीचे सगळे घराबाहेर जातात कामाला, जॉबला. पण मी एकटीच घरी असते आणि माझ्या मागं 6 जणांचं काम असतं आणि प्लस घराचं. तर चिवण्याची स्कूल असते. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो, बाहेर जेवायला जाणार होतो. आणि बड्डेची पार्टी होती ना दोघांच्या, दोघांनी 50-50 करून दिली होती. तर म्हटलं चला जाऊया. मग आता आम्ही तिघांच्या 3 गाड्या काढल्या आणि निघालो मस्त. थोडं उशिराच निघालो होतो कारण माझं घरातलं कामच नाही आवरलं लवकर. मग शिवरत्न प्युअर व्हेज म्हणून मानाची नगरला हॉटेल आहे येणाऱ्यामध्ये, तिथे गेलो. छान मस्त असं जेवण वगैरे केलं. गर्दी वगैरे अजिबात नव्हती बरं का. आणि तिथली क्वालिटी जर म्हणाल तर खरंच खूप छान आहे. म्हणजे पर्सनली आम्हाला आवडते. आणि प्रत्येक वेळी शिवरत्नाला म्हणून नाही, कुठल्याही हॉटेलमध्ये आम्ही गेलो तर नवीन वेगळं काहीतरी ट्राय करायचा प्रयत्न करतो. जे लास्ट टाईम खाल्लं आहे ते यावेळेस आम्ही असं कधीच खात नाही. पनीर स्टार्टर घेतला होता, त्याच्यानंतर मेन कोर्स आला आणि सगळ्यांनी छान जेवण केलं. आणि तुम्ही म्हणाल तर तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुझ्या मुली, तर हो माझ्या मुलीसुद्धा हेच खातात. शिवण्यासुद्धा खाते आणि सर्वज्ञसुद्धा छान जेवण करते.